दसऱ्याच्या मुहूर्तावर नगरसेवक विकास म्हात्रे यांनी केले विविध कामांचे भूमिपूजन। डोंबिवली प्रभाग क्रमांक 65 चे कार्यक्षम नगरसेवक विकास गजानन म्हात्रे यांच्या पुढाकाराने नागरिकांसाठी 2 एकरच्या विस्तीर्ण भूखंडावर भव्य बगीचाचे भूमिपूजन दसऱ्याच्या मुहूर्तावर खासदार आनंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले। वाढती लोकवस्ती आणि प्रभागातील नागरिकांच्या विरंगुळ्याची साधने नगरसेवकांकडून देण्यात यावी असा अट्टहास स्थानिक नागरिक वेळोवेळी करत होते। या गोष्टीचा विचार करता स्थानिक नगरसेवक विकास म्हात्रे यांनी आपल्या नगरसेवक निधीतून 10 लाख रुपये तर खासदार निधीतून 25 लाख रुपये आणि उर्वरित महापालिका निधी वापरून तब्बल 90 लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या भव्य बगीचाचे भूमिपूजन खासदार आनंद परांजपे यांच्या हस्ते झाले। या बगीचात नाना-नानी पार्क, लहान मुलांसाठी विविध खेळण्याचे साहित्य याचा समावेश असल्याचे नगरसेवक विकास म्हात्रे यांनी सांगितले। प्रसंगी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन सोहळाही खासदारांच्या हस्ते पार पडला। दसऱ्याच्या मुहूर्तावर या सोहळ्याचे आयोजन झाल्याने सहकाऱ्यांना व प्रभागातील नागरिकांना सोने स्वरूप आपट्याचे पान दिले। नमस्कार, मी विकास गजानन म्हात्रे, वार्ड क्रमांक 65 चे नगरसेवक। डोंबिवलीतील सर्व नागरिकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच माझ्या प्रभागामध्ये आज नवीन कार्यालयाचं ओपनिंग झालं, राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाचं ओपनिंग झालं। त्याचप्रमाणे माझ्या प्रभागात दुसरी गोष्ट सांगण्याची बाब, डोंबिवली परिसरामध्ये पश्चिममध्ये एक भव्य असा गार्डनचा भूमिपूजन 2 एकरच्या याच्यामध्ये माननीय श्री आनंदजी परांजपे साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन झाला, उद्घाटन झाला। आणि तो अंतिम टप्पा माझ्या नगरसेवक निधीतनं मी 10 लाख रुपये दिले, महापालिकेकडनं 5 लाख रुपये आणि खासदार साहेबांनी 25 लाख रुपये देखील देण्याचे घोषित केलं। आणि त्याचप्रमाणे त्या गार्डनची कॉस्ट होणार आहे 90 लाख रुपये अशा टप्प्याटप्प्याने आम्ही करणार आहोत। कारण हा गार्डन हा डोंबिवली पश्चिमला एवढा 2 एकरमध्ये गार्डन नाही, परंतु सर्व नागरिकांना, डोंबिवली शहराच्या नागरिकांना, त्याच्या मुलांना, लहान मुलं, ज्येष्ठांना जसंच त्याच्या गार्डनमध्ये येऊन अतुलपणे बसता येईल, त्याच आनंदाने हे मुलांना खेळता येईल याकरता माननीय श्री खासदार साहेब आणि मी देखील ह्याच्याकरता प्रयत्न केला। आणि आज दसऱ्याच्या मुहूर्तावर 3:30 मुहूर्तावर हा शुभारंभ भूमिपूजन झालेला आणि लवकरात लवकर उभा होईल एवढंच मी लक्ष्मी मातेचे प्रार्थना करतो। आणि पुन्हा एकदा मी सर्व डोंबिवली शहराच्या नागरिकांना दसऱ्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो। त्यांच्या परिवार आणि त्यांचं सर्व फॅमिलीला सुख समृद्धीचा भरभराटीचा ईश्वराचरणी प्रार्थना करतो। जय जय भारत, जय राष्ट्र।